जय श्रीराम मंडळी. तर मित्र आलेले आहेत माझे. आपला आजचा हा शेवटचा व्हिडिओ आहे ड्यूक 390चा. बघून घ्या तुम्ही, आज जितकं बघायचं आहे तितकं. तर मीला सेल करून दिलेली आहे. याच्या नंतर काही व्हिडिओ येणार नाही आपले 390वर. बघू भविष्यात घेऊ तेव्हा घेऊ, पण आता काही जरा तात्पुरता शांत राहू. थोडीशी अडचण होती म्हणून माझी स्वतःची म्हणजे सेल्फ अडचणसाठी विकली हिला, नाही तर विकणार नव्हतं मी. आता स्टार्टिंगचं लॉगिंग चालू केलेलं होतं. तर हे आलेले आहे. आता जाऊ आपण बाजारात जाऊ, गाडीचे डॉक्युमेंट्स वगैरे देऊ. गाडीचे डॉक्युमेंट्स वगैरे देऊन मग काय आपलं ते RC बुकचे वगैरे झेरॉक्स वगैरे करू आणि ते काय बॉन्ड वगैरे काय ते लिहायचे ते लिहून घेऊ आणि इन्शुरन्सचे कागद वगैरे ह्या भाऊला देऊन देऊ आणि मग सगळं बाकीची प्रोसेस मग तिकडे करू. तर चला आपण भेटू आता शेवटची राईडवर आपल्या ड्यूक 390वर. तर मंडळी, आजची आपली शेवटची राहील 390ची. मिस करेल मीला खूपच. तर जातो आहे आता बाजारात, प्रोसेस वगैरे करू. ते थोडेफार पैसे काढायचे म्हणे, त्यांना पैसे कमी आहे तर पैसे काढायचे म्हणे. जाऊन द्या. तर मंडळी, एकदम असं जरा वेगळंच फील होतं आहे मला की आपली 390 घ्यायला आलेले आहे. म्हणजे मी सेल करून दिली असं वेगळीच फिलिंग येते जरा. असं म्हणजे डोळ्यातनं पाणी येते. पण काय करू आता, अडचणच आहे मला. नाहीतर असं अचानक तर नाहीच विकणार होतो मी हिला, पण अडचण येत राहते. काय करता आता, बघू आता घ्यावं ते की नाही घ्यावं ते दुसरी बाईक. तोपर्यंत आहे आपली युनिकॉर्न जिंदाबाद. तसं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता बाईक कोणती घ्यायची असं सांगसाल तर. आता काही हायर CC नाही घ्यायची आपल्याला, फक्त 200 वगैरे 200 पर्यंत बस. शेवटची राईड, लास्ट राईड फॉर माय ड्यूक 390 रॉकेट. हे घ्यायला आले म्हणून हे मिरर्स वगैरे आणि हँडगार्ड वगैरे बसवून दिले. मी घेऊनच जाणार आहे म्हणे आज. हे पूर्ण कॅश पेमेंट करणार आहे. तर मंडळी, घडी सांगतोय तुम्हाला मी 390 आजपासून आपल्यासोबत नाही राहणार. अडचणच आहे मंडळी, काय करणार आहे आता बघू. नसीब ने साथ दिया तो लेंगे, और लेकिन अभी इतनी बड़ी नहीं लेने की. म्हणजे एवढी मोठी नाही घ्यायची आता, थोडी सस्ती बघू आपल्या स्पेशल लॉगिंगसाठी, फिरण्यासाठी. बस तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये कोणती घ्यायची कोणती नाही, मग बघू. माझा जॉबचं पण चालू आहे जरा, त्यासाठीच विकतोय. नाही तर नाही विकली असती मी. पण जॉबचं जर झालं तर गाडी नाही घेणार आपल्याकडनं, आणि जॉबचं जर कॅन्सल झालं तर मग आपलं हे कंटिन्यू ठेवू आपण. तुमच्यासाठी स्पेशल गाडी घेईल मी अजून एक. फक्त साथ द्या तुम्ही मला. आता काय ते त्या तिकडे ते मिनी बँक त्या तिकडे पैसे काढायला गेलेले आहे. बघू आता पुढचं. फक्त डॉक्युमेंट द्यायचे, आधार कार्ड घ्यायचे, बॉन्ड लिहायचे, बस तेवढंच करून मग गाडी सोपवून देऊ त्यांना आपण. झालं मग. वाईट वाटतंय यार. तर मंडळी, बॉन्ड वगैरे लिहून गेला आहे आपला. आपण आता जातो आहे एजंटकडे. जो म्हणजे तो एजंट आहे आपला ओळखीचाच आहे. म्हणजे गाडी नावावर करण्यासाठी डॉक्युमेंट वगैरे देऊन देऊ. 1 आठवड्यामध्ये नावावर होऊन जाईल गाडी आपली. म्हणजे आपल्या याच्यावर नाही, त्या माझ्या मित्राच्या नावावर होऊन जाईल. जाऊ दे यार, काय सांगू तुम्हाला, घडी वाईट वाटतंय तसं. तर मंडळी, हे डॉक्युमेंट वगैरे देऊन दिले. आपला चेजिस नंबर आहे हा बी काढून घेतला. गाडीचे ह्या इकडे राहतो, हा इकडे. तर याच्या काढण्यासाठी इकडनं एरा लाईट वगैरे खोलायला लागला आपल्याला. मग काही नाही, आपल्या झालं आहे आता सगळं. मनी वगैरे पण देऊन दिले, भाऊचा फोटो बी देऊन दिलेला आहे. तर झालं.
चलो रमेश भाई बस के वीडियो ना बस में चल चलो तर चला मंडळी आता जाऊ आपण घरी आपल्या 390ला बाय बाय करून देऊ. बड़ा मजा है बेरडू का वाले मिले तर मंडळी भाऊ खूप लांबून आलेला आहे गाडी घ्यायला. त्याला किती वर्षापासून वाट बघतोय तो गाडीची. 4 वर्षापासून वेट करतोय. त्याची ड्रीम बाईक आहे ती. आखरी शेवट त्या भाऊने घेतलीच गाडी. आपली गाडी खूप आवडून गेली होती त्याला, म्हणून ते रोज मला फोन करायचा की भाऊ विकू नको मला घ्यायची. शेवटी घेऊनच चालला भाऊ. गाडी नीट वापरजो, नीट चालवजो. एक तर इमोशन्स आहेत त्यासोबत. हा चला मंडळी चाल. गेली गाडी मंडळी. बेकार वाटतंय यार. चला तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. आणि कमेंट मध्ये सांगा कोणती घ्यायची कोणती नाही. बाय. जय श्रीराम.